लक्षवेधी अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, पुणे कल्याणनगर येथे दिनांक 19/5/2024 रोजी वेदांत अग्रवाल या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून विनापरवाना भरधाव वेगाने कार चालवून 25 वर्षीय अनिश अवधिया व अश्विनी कोष्टा यांच्या दुचाकीला धडक देऊन त्या निष्पाप जीवांचा बळी घेतला. अध्यक्ष महोदय, या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये याचे पडसाद उमटले. परंतु अध्यक्ष महोदय, या दृष्टीने आज या सभागृहामध्ये आपण लक्षवेधी चर्चा करतोय. बांधकाम व्यावसायिक विषय अग्रवाल यांचा मुलगा वेदांत याला 300 शब्दाचा निबंध आणि 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे आदेश, एवढी शिक्षा ही न्यायालयाने दिली. अध्यक्ष महोदय, सर्वसामान्य माणसाने किंवा बस, ट्रक, कॅब किंवा रिक्षा चालकांकडून जर प्राणांतिक हानी झाली तर जवळजवळ 10 वर्षाची शिक्षा असते. अध्यक्ष महोदय, आणि इथे धनगारग्यांच्या 17 वर्षीय मुलाने मद्यप्राशन करून मोटार चालवून दोघांचा जीव घेतला, त्यांना केवळ निबंध लिहायला लावलं, हे एक संतापजनक बाब आहे. अध्यक्ष महोदय, यावरती सरकार म्हणून सरकार कारवाई करते, परंतु आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय, हाच मुलगा जेव्हा पोलिसांच्या ताब्यात होता तेव्हा येरवडा पोलीस ठाण्याकडून श्रीमंतचा मुलगा म्हणून संरक्षण दिले व पोलीस ठाण्यात त्याला सँडविच, बर्गर आणि बिर्याणी दिली गेली. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आणि अध्यक्ष महोदय, ही सगळी घटना जी आहे ही संतापजनक आहे. पुण्यामध्ये ही घटना घडते आणि मद्यपान प्राशन करून अशा पद्धतीचं कृत्य करणं हे चुकीचं आहे. आणि याच्यावरती निर्बंध घालण्यासाठी सरकार म्हणून येणाऱ्या काळात अशा घटना घडू नये म्हणून नेमकं आपण काय करणार आहोत? या मुलाला विशेष ट्रीटमेंट का दिली गेली? त्याला त्या कस्टडीमध्ये असताना पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा, बर्गर का दिले गेले? एखादा माणसाने जर ऍक्सिडेंट केला आणि माणूस जिवंत मेला तर त्याला 10 वर्षे शिक्षा आहे, परंतु याला कमी शिक्षा का ठोठवली गेली? आणि असे प्रकार या महाराष्ट्रामध्ये, या शहरांमध्ये घडू नये म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकार कोणते निर्बंध घालणार आहे याची माहिती या लक्षवेधीच्या रूपाने या सभागृहात होणं गरजेचं आहे, चर्चा होणं गरजेचं आहे. आणि केवळ ही एक पुण्यातील घटना आहे, परंतु असं असंख्य घटना या शहरामध्ये अनेक ठिकाणी रोज घडत आहेत. परंतु मोकाटपणे मद्यप्राशन करणारी मंडळी ही या ठिकाणी आपलं मद्यप्राशन करतायत, मोकाटपणे त्या ठिकाणी पब आणि बार चालवले जात आहेत. याच्यावरती सरकारने निर्बंध घालण्यासाठी कोणती कारवाई केली याची माहिती या सभागृहाला मिळणं आवश्यक आहे. माननीय